गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जे काही करतो ते भगवंतच करतो ना, म्हणजे ते चांगल्यासाठीच करतो हा विश्वास आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपण कायम ठेवायला हवा। जर हा आपण विश्वास ठेवला ना, तर आपल्या मनामध्ये कोणताही प्रश्न संकेत येणार नाही। पण जो मनुष्य ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भरपूर असे प्रश्न असतात ना, की नक्की भगवंत आहे का, तो कसा आहे, बघा त्याला उत्तर आहे ना, समर्थांनी दिलेलं आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे, वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देहे त्यागीत टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो। म्हणजे साधक आदराने प्रश्न विचारतो ना, की माणसाच्या हृदयामध्ये जो देव आहे ना, जो भगवंत आहे, तो कोण आहे बरं, तो कसा आहे, तो राहतो कुठे। माणूस जेव्हा देहत्याग करतो ना, तेव्हा तो देव कुठे जातो, तो राहतो कुठे, आणि नंतर तो जन्म कुठे घेतो। म्हणजे अनेक प्रश्नांचे उत्तर आहे ना, मनुष्याच्या मनामध्ये असतात। पण जर आपण भगवंतावर विश्वास ठेवला तर ते प्रश्न आपल्या जीवनात येतील का बरं? कधीच येणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या प्रश्नाला आहे ना, हृदयामध्ये जो देव राहतो ना, तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून भरलेला आहे असं समजावं। तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे, तो येत नाही जात नाही, तो सर्वत्र व्यापलेला असल्यामुळं त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच नाही ना। म्हणजे माझ्या भगवंताविषयी जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल ना, तर त्यांनी जर विचार केला ना, तर तुम्ही एक क्षणसुद्धा पाऊल पुढे टाकू शकत नाही। अशी जागा नाही, तिथे माझा भगवंत नाही। मग आपण भगवंतावर शक का घेत राहतो बरं? म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही गोष्ट घडत असते ना, ती प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मर्जीनं घडत असते। जेव्हा हे आपल्याला कळेल ना, तेव्हा आपले सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, नभासारिके रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना। म्हणजे प्रभू श्रीरामाचं स्वरूप आकाशासारखं आहे, त्याचं चिंतन आहे ना, मनोभावे केलं ना, तर जीवनातील दुःख नाहीसं होऊन जातं। त्या स्वरूपाचं दर्शन झाल्यावर आहे ना, देहबुद्धी आपली उरत नाही। ते स्वरूप कितीही वेळा पाहिलं तरी तृप्ती होत नाही। म्हणजे एवढं विशाळ स्वरूप आपल्या या डोळ्यांनी आपल्याला दिसेल का बरं? अजिबात दिसणार नाही। त्यासाठी दिव्य दृष्टी लागेल ना, आणि दिव्य दृष्टी आपल्याला कधी निर्माण होईल बरं? जेव्हा भगवंताचं आपण नामस्मरण घेऊ, भगवंताला मनोमन आठवू ना, तेव्हा ही दिव्य दृष्टी निर्माण होईल ना। आणि ही दिव्य दृष्टी आहे ना, आम्हाला निर्माण व्हायला हवी। तेव्हाच आमच्या जीवनातील जे दोष आहेत ना
जे लोभ आहेत ते निघून जातील. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जसं खातो ना, तशी मनुष्याची बुद्धी निर्माण होत असते. जर आपण चांगलं काम करून चांगल्या पैशाचं आपण खाल्लं ना, तर आपली बुद्धीसुद्धा तेज येतं. आपली बुद्धी लोभाचं काही खात नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेणे मक्षिका बक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्ती कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. म्हणजे या आत्मज्ञानाच्या भोजनामध्ये आहे ना, या अहंभावाची माशी पोटात गेली ना, की ते ज्ञान पचवू देत नाही. या अहंभावामुळं आहे ना, ज्ञानाची आवड नाहीशी होते, मळमळ उरते. ज्याच्या मनातील अहंभाव नाहीसा होत नाही ना, त्याला ज्ञान पचत नाही. म्हणजे तुम्ही ज्ञान घ्याल ना, जेव्हा भगवंताची तुम्ही पूजा अर्चना कराल, तेव्हा वाईट गोष्टी आपल्या मनातून काढून टाकायला हव्या, अहंकार निघायला हवा. तेव्हाच ते विचार पुण्य भरून आपल्या जीवनामध्ये येतं. तसं येईल का बरं? अजिबात येणार नाही. म्हणजे आपल्या जीवनातील वादावादी असेल, आपल्या जीवनातील राग असेल, ते आपल्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मनासी कौपोडिलांसी, अहंभाव जो राहिला तुझ पासे. म्हणजे हे मना तू वादावादी करणं सोडून दे, ते अत्यंत वाईट आहे. ही वादातील वायफळ चर्चा आहे ना, माणसांमध्ये भेद निर्माण करते, नाना प्रकारचे विकार निर्माण करते. तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे ना, तू इतरांना शिकवू नकोस. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जे जीवन जगतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला अहंकार निर्माण होतो ना, आणि अहंकार जास्त झाला ना, की मनुष्याची बरबादीसुद्धा चालू होते. म्हणून आता आपण पाहूया, देव जे काही करतो ना, ते चांगल्यासाठीच करत असतो. हा विश्वास जर आपण ठेवला ना, तर आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होईल. बघा, एका छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. बघा, बिरबलाचा आहे ना, देवावर खूप विश्वास होता, नियतीवर खूप विश्वास होता. तो नेहमी म्हणायचा, देव जे काही करतो ना, ते चांगल्यासाठीच करतो. काहीही झालं ना, अगदी वाईट घटना घडली, तरीही तो हेच वाक्य बोलून शांत व्हायचा. एकदा बादशाह अकबर शिकारीला गेला असताना अचानक एका अपघातामध्ये त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि ते बोट कापलं गेलं. बादशाहला खूप राग आला आणि वेदनाही झाल्या. दरबारात परत आल्यावर त्यानं बिरबलाला विचारलं, बिरबल, माझं बोट तुटलं, याचं चांगलं काय आहे बरं? तुला अजूनही वाटतं का की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो? बिरबलानं शांतपणे उत्तर दिलं, महाराज, मला खात्री आहे की यातही देवाचा काहीतरी चांगला हेतू असावा. तो विनाकारण काहीच करत नाही. त्याची योजना आपल्याला लगेच समजत नाही. बिरबलाचं हे बोलणं ऐकून अकबराला खूप राग आला. त्याला वाटलं की बिरबल त्याची मस्करी करत आहे आणि तो त्याला कोणत्याही परिस्थितीत देवाचं समर्थन करत आहे. रागाच्या भरामध्ये अकबरानं बिरबलाला कारागृहामध्ये टाकण्याचा आदेश दिला. कारागृहात जातानाही बिरबल हसला आणि म्हणाला, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. काही महिन्यांनी अकबर आपल्या काही सरदारांसह दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी
किंवा दूरच्या मोहिमेवर निघाला होता. जंगलातून जात असताना ते सगळे आपल्या तुकडीपासून भरकटले आणि एका जंगली आदिवासी जमातीच्या तावडीमध्ये सापडले. ती जमात नरभक्षक होती ना, जणू काही ती जमात बघा माणसांना सुद्धा खात होती. आणि ते त्यांच्या देवीला बळी देण्यासाठी लोकांना पकडायचे ना. त्यांनी अकबर आणि त्यांच्या साथीदारांना पकडलं आणि बळी देण्यासाठी तयार केले. बळी देण्यापूर्वी त्या जमातीचा पुजारी प्रत्येकाची तपासणी करत होता. जेव्हा पुजारी अकबरापाशी आला ना, तेव्हा त्यानं पाहिलं की अकबराचं एक बोट तुटलेलं आहे. पुजारानं लगेच अकबराला सोडण्याचा आदेश दिला. तो म्हणाला, हा माणूस अपूर्ण आहे, याच्या शरीराचा एक भाग तुटलेला आहे. आपल्या देवाला अपूर्ण माणसाचा बळी चालणार नाही, याला लगेच सोडून द्या. अकबराला आणि त्याच्या साथीदारांना सोडून देण्यात आलं. जंगलातून सुरक्षित बाहेर पडल्यावर अकबराला बिरबलाच्या बोलण्याचा अर्थ कळाला. त्याचं बोट तुटलं होतं म्हणूनच त्याचा जीव वाचला होता ना. जर ते बोट शाबूत जर असतं ना, तर त्या जमातीनं त्याला नक्कीच बळी दिला असता. राजधानीत परतल्यावर अकबरानं सर्वात आधी बिरबलाला कारागृहातून सोडलं. त्यानं बिरबलाची क्षमा मागितली आणि सारी हकीकत त्याला सांगितली. अकबर म्हणाला, बिरबळ, तू खरंच बरोबर होतास. माझं बोट तुटलं हे माझ्या चांगल्यासाठीच होतं ना, ज्यामुळं माझा जीव वाचला. पण मला माफ कर, तू जे काही झालं ना ते चांगल्यासाठीच ते म्हणालास ना, तेव्हा मी तुला शिक्षा करून तुरुंगात टाकलो. यात तुझं काय भलं झालं? बिरबळानं हसून उत्तर दिलं, महाराज, जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं ना, तर मी तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो आणि आदिवासींनी माझ्या शरीराचा कोणताही भाग तुटलेला नसल्यामुळं मला नक्कीच बळी दिला असता. म्हणून मी तुरुंगात गेलो ना, तेव्हा माझ्या चांगल्यासाठीच होतं. याचं तात्पर्य काय आहे बरं? आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. तेव्हा आपल्याला वाटत असतं, आपल्याला वाईट वाटतं किंवा आपण निराश होतो. आपण भगवंताला दोष देतो ना, की मी एवढी पूजा अर्चना करतो तरीसुद्धा माझ्या जीवनात दुःख का येतं, माझ्याच नशिबामध्ये वाईट का होतं बरं? पण संयम ठेवून सकारात्मक विचार जर केला ना, तर कालांतराने लक्षात येतं की त्या घटनेतून काहीतरी चांगलंच घडलेलं आहे किंवा त्या घटनेतून काहीतरी शिकण्यासारखं आहे ना. म्हणून भगवंत आपल्याला नेहमी सांगत असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संयम असायला हवा. ज्याच्या जीवनामध्ये संयमाने जो काम करतो ना, त्याचं कधीच वाईट होत नाही. त्याच्या जीवनामध्ये भगवंत नक्कीच येत असतो. तुम्हाला कधीही दुःखाच्या खाईमध्ये लोटणार नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, तर भगवंताची कोणती ना कोणती योजना चालू असते. आपण मात्र भगवंताला दोष दिला ना, मग ती योजना सफळ होत नाही. म्हणून किती जरी दुःख आलं ना, तरी भगवंताला दोष देऊ नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता ना, तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि हाच निसर्गाचा नियम आहे ना. म्हणजे तुम्ही जसं दुसऱ्यांसोबत वागाल ना, तसंच जीवन आपल्यासोबत सुद्धा तयार होतं. म्हणून कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली ना तर लोभ वाढतो. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणं श्रेष्ठ असतो. मगाशी सांगितलं ना की संयमाला आपल्या जीवनामध्ये किती लोभ आहे बरं. बघा, जर दोन्हीकडून जर लोभ वाढत असेल ना, मग त्या फायद्याचा आपल्याला काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही. म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, लोभानं झालेलं कार्य मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतं. म्हणून आपलेच लोक तेच असतात ना, ज्यांना आपल्या दुःखांची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करतात. मग ते आपले लोक आहेत का बरं?
अजिबात नाही. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, चांगले कर्म करा आणि ते विसरून जा. वेळ आल्यावर त्याचं फळ आहे ना, ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपला पैसा कष्टाने कमवलेला असावा. थोडक्यात जर पैसे जरी कमी असले ना, तरी त्यामध्ये आनंद भरपूर असतो ना. बघा, आपण एका छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. बघा, रामदास नावाचे एक महान साधू होते. ते महान ईश्वर भक्त होते आणि महात्मा होते ना. त्यांचा स्वभाव त्यागी आणि दयाळू होता. अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. त्यांचा भक्तगण बराच मोठा होता ना. ते आपल्या शिष्यांकडून फक्त 2 पैसे दक्षिणा म्हणून घेत असत. त्यापैकी एक ते स्वतःच्या आश्रमाकरता वापरत असत आणि दुसरा ते दान करत असत. अनेक शिष्यगण त्यांच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी येत होते. राजघराण्यातील एक श्रीमंत शिष्य त्याच्याकडे शिकण्यासाठी होता. एक दिवस ते साधू महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्याकडे काही पैसे आहेत, मला ते दान करायचे आहेत, तर मी ते पैसे कोणाला दान करू बरं? त्यावर ते महाराज म्हणाले ना, तुला जो दान करायचा योग्य वाटेल ना, अशा व्यक्तीला तू पैसे दान कर. तो शिष्य घरी निघाला. रस्त्यामध्ये त्याला एका आंधळा भिकारी दिसला. शिष्याला वाटलं, याला आपण दान करावं. शिष्यानं त्या आंधळ्याला त्याच्याजवळ असलेले पैसे दान म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी शिष्य त्याच रस्त्यांवरून चालला होता. इतक्या त्याला काळचा आंधळा दिसला. त्याच्याबरोबर दुसरा एक आंधळा होता. पहिला आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हणाला, अरे, काल मला एका माणसाने खूप पैसे दिले, मग मी मस्तपैकी दारू प्यायलो आणि छान मजेमध्ये माझा दिवस घालवला. त्या दोघांचं बोलणं शिष्यानं ऐकलं आणि त्याला फार वाईट वाटलं. तो आश्रमामध्ये आला आणि त्यानं त्या महाराजांना झालेली सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सर्व हकीकत ऐकून घेतली आणि त्या शिष्याच्या हातावर एक पैसा दिला आणि त्याला म्हणाले, आता जा आणि रस्त्यात तुला जो पहिल्यांदा भेटेल ना, त्याला हे पैसे दे. शिष्य तो पैसा घेऊन निघाला. वाटेत त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्याला तो एक पैसा देऊन टाकला आणि त्या माणसाच्या मागे मागे गपचूक जाऊ लागला. तो माणूस एका निर्जन अशा जागी गेला. त्यानं आपल्या कपड्यांमध्ये एक मेलेला पक्षी लपवून ठेवला होता. तो काढला आणि फेकून दिला. हे सर्व बघत असलेला तो शिष्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, हा मेलेला पक्षी तू कपड्यांमध्ये कशासाठी ठेवला होतास बरं, आणि तू आता फेकून का दिलास बरं? तो माणूस म्हणाला, आज 2 दिवस झाले माझ्या घरातल्या लोकांना जेवायला मिळालं नाही. भीक मागायला मला आवडत नाही. हा पक्षी मेलेला मला दिसला म्हणून मी याला घेतला आणि याचं अन्न बनून घरातले लोक थोडे तरी खातील. आता तेवढ्यात तुम्ही मला एक पैसा दिला. आता मग मला हे पक्षी काय करायचं बरं? आता या पैशाचं मी काहीतरी अन्न विकत घेतो. त्या माणसाचं बोलणं ऐकून शिष्याला आश्चर्य वाटलं. तो आश्रमामध्ये परत आला आणि झालेली सर्व घटना त्या महाराजांना सांगितली. ते म्हणाले, यावर हे स्पष्ट दिसतं ना की तुझ्याजवळ असलेले पैसे हे तुझे नव्हते. तू ते कष्टाने मिळवलेले नव्हते. तुझ्या घरच्यांनी ते तुला दिलेले होते ना, म्हणूनच ते वाईट मार्गाने गेले आणि मी कष्टाने न्यायानं पैसे मिळवलेले होते म्हणून ते एका चांगल्या कुटुंबामध्ये गेले. कष्टाचा पैसा आहे ना, नेहमी चांगल्या कामीच लागतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ना, जे काही आपण अन्न खातो, जर तुम्ही कष्टानं मेहनतीनं चांगल्या पैशाने खात असाल ना, तर तुमच्या चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत येत असतो. तुमच्या दानामध्ये सुद्धा आहे ना, ते पुण्य निर्माण होत असतं.
म्हणून कोणाला फसवू नका, कोणाच्या जीवनामध्ये दुःख आणू नका. तुमचं जीवनसुद्धा कल्याणकारी होईल, तुमच्या जीवनात सुद्धा समाधान निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.